दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक गोष्टी फ्रीमध्ये मिळाल्या तर किती बरं होईल असंच वाटतं ना. मग फुकट वीज, फुकट पाणी, स्वस्त धान्य. खरं तर राजकीय पक्ष निवडणुका आल्या की अशा गोड आश्वासनांची खैरात करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या रेवडी संस्कृतीची किंमत किती मोठी आहे? तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर तब्बल 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा पडलाय. होय, हीच खरी किंमत आहे फुकटच्या योजनांची. जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर रेवडी संस्कृती हा सध्या शब्द खूप चर्चेत आहे. राजकीय पक्ष हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जी मोफत आश्वासनं देतात त्यालाच रेवडी संस्कृती किंवा फ्रीबी कल्चर असं म्हटलं जातं. यात मोफत वीज, पाणी, महिलांना मोफत प्रवास, कर्जमाफी, स्वस्त धान्य, स्मार्टफोन वाटप अशा अनेक योजनांचा यात खरं तर समावेश होतो. लाडक्या बहिणीचाही यात समावेश आहे. तर निवडणूक आयोगानं याची कोणतीही कायदेशीर अशी व्याख्या केली नसली तरी भारतीय राजकारणात मात्र हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय. तसं बघायचं तर या रेवडी संस्कृतीची सुरुवात दक्षिण भारतातून झाल्याचं मानलं जातं. 1954 ते 1963 दरम्यान तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी कामराज यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण आणि मोफत जेवण योजना सुरू केली. त्यानंतर 1967 मध्ये DMKचे संस्थापक अण्णादुराई यांनी 1 रुपया किलो तांदूळ देण्याचं आश्वासन देऊन फ्रीबी संस्कृती ही अशीच पुढे नेली. पुढे आंध्र प्रदेशातील NT रामाराव यांनीही हेच मॉडेल स्वीकारलं. या रेवडी संस्कृतीमुळे राज्यांच्या तिजोरीवर प्रचंड ताण येतो आणि देशाचं आर्थिक आरोग्य सुद्धा धोक्यात येतं. एका अंदाजानुसार राज्याच्या लोकप्रिय मोफत योजनांमुळे देशाच्या तिजोरीवर 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा पडल्याचं मानलं जात आहे. हा आकडा धक्कादायक असला तरी राज्यांच्या एकूण कर्जाचा विचार केल्यास ही परिस्थिती आणखीन जास्त गंभीर दिसते. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या म्हणजेच CAGच्या 2025च्या अहवालानुसार 2013-14 मधील 17.57 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे 22-23 पर्यंत 59.60 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलंय. तर रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2024 पर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवरचं एकूण कर्ज हे 83.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, जे 2019च्या तुलनेत तब्बल 74% वाढ दाखवत आहे. या वाढत्या कर्जाचा सगळ्यात जास्त बोजा हा तमिळनाडू, UP आणि महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या राज्यांवर आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर सरासरी 62,941 रुपयांचं कर्ज आहे तुमच्या आमच्या डोक्यावर. राज्यावर एकूण 9.32 लाख कोटी रुपयांचं कर्ज असून राज्याच्या बजेटमधील सुमारे 11% रक्कम फक्त व्याजासाठी खर्च होते. राज्यांमध्ये विशेषतः महिलांसाठी सुरू असलेल्या विनाअट रोख हस्तांतरण योजनांवर म्हणजेच लाडकी बहीण यावर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 1.7 लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा खर्च राज्यांच्या एकूण कल्याणकारी खर्चाचा एक मोठा हिस्सा बनलाय आणि यामुळे राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय. राज्यांचा हा वाढता कर्जभार केवळ फक्त त्या राज्यांसाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या पतमानांकनासाठी म्हणजेच क्रेडिट रेटिंगसाठी धोकादायक बनतोय. कारण जेव्हा राज्यांवर कर्ज वाढतं तेव्हा ते विकासाच्या कामांसाठी कमी खर्च करतात आणि याचा थेट परिणाम हा रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांच्यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर होतो. आणि परिणामी दीर्घकाळात आर्थिक वाढ खुंटते आणि बेरोजगारी वाढते, जे आता सध्या सर्रास सुरू आहे. अनेकदा ही मोफत आश्वासनं ही पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारांना बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावं लागतं आणि याचा सुद्धा थेट परिणाम हा राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर होतो आणि भविष्यात कर्ज मिळणं सुद्धा अवघड होऊ शकतं. आणि यामुळेच फक्त वर्तमान पिढीचं नाही तर येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांवर सुद्धा कर्जाचा डोंगर हा वाढत जातो. या रेवडी संस्कृतीवर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. खरं तर पंतप्रधान मोदींनी सुद्धा याला रेवडी संस्कृती असं संबोधत यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे अशी गरज व्यक्त केली होती. तर दिल्लीचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते हे काय म्हणतात तर शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा या मूलभूत गरजांसाठीच्या योजनांना रेवडी असं म्हणता येणार नाही असंही ते म्हणायचे. तर खरं तर या विषयांवरून अर्थतज्ञांमध्ये यावर मतभेद आहे. काही जण या योजनांना गरिबांसाठी आवश्यक कल्याणकारी उपाय मानतात आणि ज्यामुळे उपभोग आणि उत्पन्न वाढतं तर असमानता कमी होते असं म्हणतात. तर काही जण या योजनांमुळे राज्यांवर पडणारा आर्थिक बोजा आणि त्याचा विकासावर होणारा परिणाम हे अधोरेखित करतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्यांनी फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच नाही तर जनतेच्या खऱ्या गरजा ओळखून शाश्वत आणि उत्पादनक्षम योजनांवर अधिक भर देणं आवश्यक आहे.
कल्याणकारी योजना आवश्यक तर आहेतच, पण त्याच सोबत आर्थिक शिस्त राखणं आणि राज्याच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर मोफत योजनांच्या या रेवडी संस्कृतीबद्दल तुमचं मत काय आहे? राज्यांनी अशा कोणत्या योजनांना प्राधान्य द्यावं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.